फक्त 3 साहित्यांचा वापर करून गाड्यावरची मलाई कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात सोप्या पद्धतीने कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची हे मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात अगोदर तुमचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर मग मलाई कुल्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। दूध, कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडर आपल्याला लागणार आहे। कुल्फी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या दूध घेतलेलं आहे। हे दूध मी म्हशीचं वापरलेलं, तुम्ही फुल क्रीम मिल्क पण घेऊ शकता। दुधाला छान उकळू द्यायचं आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपण दुधाला छान दाटसरपणा यावा म्हणून हे मिश्रण बनवून घेणार आहोत। इथे मी अर्धी वाटी दूध कोमट करून घेतलेलं, या दुधामध्ये 3 चम्मच मिल्क पावडर घालून घ्यायची आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचा आहे आणि सगळं छान मिक्स करायचं। यामध्ये गुठळ्या अजिबात राहता कामा नये। हे मिश्रण आपण दुधामध्ये घातल्यावर दुधाला छान दाटसरपणा येतो। हे कुल्फी बनवण्यासाठी आपण फक्त 3 साहित्यच वापरणार आहोत। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे आणि मँगो माझ्या मुलांनी इथे आणून ठेवलेला, मँगो आपण कुल्फी बनवण्यासाठी वापरणार नाही। दूध मी अर्धा तास छान उकळून घेतलेलं आहे आणि दुधाची क्वांटिटी पण थोडी कमी झालेली। आता यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे। हे मिश्रण टाकून दूध छान घोटून घ्यायचं। अजून हे दूध आपण 15 ते 20 मिनिट छान उकळून घेणार आहोत। सुरुवातीला ज्या कढईमध्ये मी दूध घातलं होतं ती कढई साईजला खूप लहान होती, त्यामुळे मी सगळं दूध या पातेल्यामध्ये घालून घेतलं आणि बघू शकता तुम्ही दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे। साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करून दूध थंड होण्यासाठी ठेवायचं। दूध बघू शकता तुम्ही छान बासुंदीसारखं दूध आपलं घट्ट झालेलं आहे आणि हे दूध आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे दुधावरची साय असेल तर तुम्ही ती पण या आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये घालून घेऊ शकता। दूध मी पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे आणि घट्टपणा पण बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे दुधाला। आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता आणि मिक्सरला 2 ते 3 वेळ आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला हे आईस्क्रीमचं मिक्सचर फिरवून घेतल्यामुळं सगळं छान स्मूथ होते आणि काजू आणि बदामाचे असे मोठे काप आपल्याला ठेवायचे आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा साचा वापरणार नाही। जे आपल्या घरामध्ये स्टीलचे डबे असतात किंवा तुम्ही प्लास्टिकचा डब्बा पण वापरू शकता, त्या डब्यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे। थोडं मिश्रण मी वाटीमध्ये पण घालून घेतलेलं। आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स तयार होऊ नये म्हणून अशा प्रकारची पिशवी आपल्याला घ्यायची आहे। ती थोडी कट करून घ्यायची आणि डब्यावर अशा प्रकारे लावून घ्यायची। असं केल्यामुळं आईस्क्रीम छान स्मूथ तयार होते। आता ही आईस्क्रीम 7 ते 8 घंटे किंवा 10 ते 12 घंटे फ्रीझरमध्ये ठेवायची आहे। 10 ते 12 घंटे हा डब्बा मी फ्रीझरमध्ये ठेवला होता। आता आपण बघूया आईस्क्रीम आपली छान सेट झाली की नाही। छान आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे। कमी साहित्यामध्ये मस्त अशी गाड्यावरची मलाई कुल्फी घरच्या घरी मी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे। रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।